आदिती म्हणाली होती ना, तेच खरंय. 2 दिवसापेक्षा जास्त वेळ आपण एकमेकांशिवाय नाही दूर राहू शकत. आता तर आयुष्य असं एकटं काढायचंय. मला तर ही कल्पना सहन होत नाही. आता आमचं सोड, हं? पण चिनू तरी राहील का रे तुमच्याशिवाय? आदितीशिवाय पान हलत नाही इतका लळा लागलाय त्याला तिचा. खरंच माझी मनापासून इच्छा आहे, तुम्ही दोघांनी ना इथे आमच्या बरोबर विरारला राहायला या. वहिनी, आम्हालाही वेगळं नाही राहायचंय, पण एवढ्या लांबच्या प्रवासात दगदग होणार, वेळ जाणार, खर्च वाढणार. अरे पण तिथल्या भाड्याच्या घरापेक्षा कमीच असेल ना? हल्ली काय बाबा, सगळे लोक वेगवेगळी राहतात. पण आपण मात्र आपली जॉईंट फॅमिली तुटू दिलेली नाही. बघ ना, आता असेच एकत्र राहिलो तर सगळ्या अडीअडचणीतून आपण मार्ग काढू शकतो. सगळे आनंदाचे प्रसंग, सगळे सण एकत्र साजरे करू. हो की नाही आदिती? मला समजतंय वहिनी, पण अरे जय, एवढं म्हणते ती तर नाही का म्हणतोयस? निदान विचार करायला काय हरकत आहे? हो की नाही सथा काका? जय, आईनंतर संसाराचा गाडा मी एकट्याने सांभाळला. कधीही कुरकुर केली नाही. ही आदिती आली ना आपल्या घरात, तेव्हा वाटलं माझी पाठची बहीणच घरी आली. तिने सगळ्या गोष्टीमध्ये साथ दिलीये मला. कधी एकटेपणा जाणवू दिला नाही. तिची इतकी सवय झालीये ना मला, अरे की आता तर तिच्याशिवाय करमतच नाही मला बघ. खरं सांगायचं ना, तर आपल्या आईंना सुद्धा असंच वाटत असणार की आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं. आदिती, तुला तरी कळतंय ना मी काय म्हणते ते? मग तू तरी समजाव ना ग जयला. तुझं ऐकेल तू. वहिनी प्लीज प्लीज असं नका म्हणू. मला सांगा, आजपर्यंत तुमची कुठलीही गोष्ट आम्ही नाकारली आहे का? आणि यापुढे सुद्धा आम्ही नेहमी तुमचं ऐकू. तुम्हाला वाटतंय ना आम्ही इथे तुमच्या सोबत राहावं? मग आम्ही राहू इथे विरारला. पण वहिनी प्लीज, इतक्या आनंदाच्या क्षणी तुम्ही डोळ्यातून पाणी नका काढू. बरं. वहिनी प्लीज, अजिबात काळजी करू नका. तुम्हाला हवंय ना अगदी तसंच होईल. हो ना जय? आदिती, मला माहिती होतं, कोणी काहीही म्हटलं ना, माझं अजिबात ऐकलं नाही तरी तू माझं नक्की ऐकशील. मला कधीही सोडून जाणार नाहीस. कुठेही नाही जाणार वहिनी आम्ही. काळजी नका करू.
आज इतकं मिस केलं ना ग मी तुला. दिवसभर तुझंच नाव होतं ग बाई तोंडात माझ्या. पण नंतर लक्षात आलं की आता ह्यानंतर तू माझ्या बरोबर नसणार. वहिनी, नाही खरं तेच सांगते. तू इथे आमच्याबरोबर राहायला येणार हे ऐकल्यानंतर इतका आनंद झाला बघ मला. पण ना मला वाटतं जयला फारसं पसंत नाहीये. ए, तू जरा बोलून बघ ना ग त्याच्याशी, ऐकेल तुझं तू. आदिती, आदिती, बाळा बेडवर माझी पर्स आहे, ती जरा घेऊन येशील का? हो. आणि येताना पाणी सुद्धा घेऊन ये, खूप तहान लागली आहे ग मला. लगेच आणते. हो. काय ग, काय चाललंय तुझं? अगं काय झालं? अगं आधी रडत होतीस मला प्रायव्हसी पाहिजे म्हणून, वेगळं व्हायचंय मला, वेगळा संसार थाटायचा आहे म्हणून घर घेतलंस, आणि आता ही पिढा कशाला पाहिजे तुला? बरोबर. मग तुझी काय इच्छा आहे? मी असं रोज खालून पाणी भरावं आणि माझं कंबरड मोडून घ्यावं? आई, मी सगळं करते ना ते खूप विचारपूर्वक करते. जोवर इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तोपर्यंत मी इथे आदितीला राहायला सांगणार. एकदा का पाण्याचा प्रॉब्लेम संपला ना की मी त्या दोघांनाही या घराबाहेर काढते की नाही ते बघ. त्यांना माझ्या डोक्यावर बसून घ्यायला मी काय मूर्ख नाहीये. पाणी. थँक्स. मी तेच आईला सांगत होते की इथे किती पाण्याचा प्रॉब्लेम आहे, हो की नाही? हो ना. अगं म्हणजे काय आहे ना अदिती, ती पाईपलाईन आहे ना, ती मेन पाईपलाईनला जोडली की सगळा पाण्याचा प्रॉब्लेम संपतो. तोपर्यंत जरा पाणी भरावं लागेल आपल्याला. आणि मी आईला तेच सांगत होते की अगं इतकी सवय झाली ना आम्हाला एकमेकींची, हो की नाही? सवय, प्रश्न सवयीचाच आहे. हा मग एकदा का सवय झाली ना की ती कधीच तुटत नाही. वहिनी, कालपर्यंत मला सुद्धा हेच वाटायचं की पुन्हा मी आता नोकरी करू शकेन, पण दुसऱ्या दिवसापासून लगेच मला सवय झाली. मग बघ, जेव्हा तुम्ही विरारला येणार हे कळलं ना तेव्हा खूप वाईट वाटलं होतं, पण तेव्हाच मी माझ्या मनाला समजवलं की आता हे नसण्याची आपल्याला सवय करून घ्यावी लागेल, नाहीतर खूप त्रास होईल. आणि नात्यांमध्ये लांब राहायला जाऊन सुद्धा माणसं कधीच लांब जात नाही. देव जवळच्या नातेवाईकांना कायम लांब ठेवतो, कारण त्यांच्यातलं नातं त्याला अजून घट्ट करायचं असतं. जेव्हा मुलगी माहेर सोडून सासरी जाते तेव्हा माहेरची माणसं कुठे तुटतात? बरोबर आहे ना काकी? हो ना. उलट मी आणि जय तर देवाचे आभार मानतो की आम्हाला ही अशी वहिनी दिली. जबाबदारीची जाणीव फक्त वहिनीमुळेच झाली. आज जर का वहिनींनी हा निर्णय घेतला नसता ना तर आम्ही आमचे हातपाय कधीच हलवले नसते. आता मी घर शोधतोय, पण ठीक आहे, चालेल. आत्ता स्ट्रगलची सवय खूप महत्वाची. जर का ही सवय झाली ना तर उद्या कुठलंही आव्हान हे मोठं वाटणार नाही. तसंच पाणी भरण्याचं सुद्धा. आणि एकदा का तुम्हाला पाणी भरण्याची सवय झाली ना की मग त्रास नाही होणार.
आणि म्हणूनच आम्ही दोघांनीही ठरवलंय की आम्ही इथे येणार नाही होत राहायला. वहिनी, दोन कुटुंबामधला हा दुरावा नाहीये. हे वेगळं होणंही नाहीये. हे पुढे जाणं आहे. एक नवीन सुरुवात आहे. दिवसही चांगले आहे. मग आता मागे काय यायचं? काकी, वहिनी, मला आशीर्वाद द्या. सुखी राहा. अरे नाही, असू देत असू देत. जे आपलं नवीन घर किती छान आहे ना. आपलं आता घर वेगळं झालं म्हणून घरातली माणसंही आपली राहणार नाही आहेत का जय? हे त्यांना समजायला नको का? आणि मला एक समजत नाहीये, तू आपण तिथे शिफ्ट होतोय असं खोटं आश्वासन कसं काय दिलंस वहिनीला? नाही, मला काही कळतच नाहीये. नाही, मी खोटं आश्वासन दिलंच नव्हतं जय. कदाचित मीच वहिनींना समजून घेण्यात चूक केली. म्हणजे मला असं वाटलं होतं की त्यांना जॉईंट फॅमिलीमध्ये राहायला आवडतं आणि नाईलाजाने त्यांनी हा डिसिजन घेतलाय. पण तू जे म्हणाला होतास ना तेच बरोबर होतं. त्यांना आपण नको होत रे. आणि मग म्हणूनच मी त्यांना नकार दिला. पण मी तुला काहीच सांगितलं नव्हतं. तू बोलला नाहीस ना तरी तुझ्या मनातलं मला कळतं. तुझे डोळे बोलतात माझ्याशी. म्हणजे आता आपल्याला आपल्या घराचं बघायला हवं आणि ऑफिस सांभाळून वेळ काढायला हवा. म्हणून उद्या ऑफिसला जायच्या आधी मी सुहास बरोबर आणखी एका ठिकाणी जाणार. त्याच्या ओळखीच आहे. ते एजंट लोक 2 महिन्याचं भाडं मागतात. त्यामुळे एजंट शिवायच घर बघणार. जय, अरे उद्या चिनूचा बर्थडे. त्या सायकल शॉप मध्ये फोन करून आपल्याला रिमाइंड करायचं ना. आपण होईल मॅनेज, मी बघतो. उद्या अजून कोणाचा तरी वाढदिवस आहे, माहितीये ना? नाही, कोणाचा आहे? आठवेल सकाळपर्यंत. झोपा आता. नाही. झोप तर माझीच उडाली. वेगळं होऊ असं कितीही म्हणत असलो ना आपण, तरी तसं करण्याची वेळ आली तर माझं मन मला तसं करू देत नाही. एक बायको म्हणून माझ्या मनाची हाक कितीही आणि काहीही सांगत असली ना, तरी माझ्या मनातली आई मला काय म्हणते माहिती? ती म्हणते कसे राहतील हे दोघे, कसं काय सगळं मॅनेज करतील तुमच्याशिवाय? बरी आहेस ना ग तू? हा, तूच म्हणत होतीस ना त्यांचं ते बघून घेतील म्हणून. मी? शक्यच नाही. ते काय मी बोलत नव्हते. माझ्यातला राग बोलत होता. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून मी त्यांना तसं बोलत असेल. वेड्या वहिनीची वेडी माया मात्र स्वस्थ बसू देत नाही मला. आपण काय लाख म्हणू. चिनूचं काय? इतक्या कमी वेळात आदितीचा किती लढा लागलाय माहितीये तुम्हाला? अहो, ते दोघे आपल्या बरोबर विरारला येणार नाहीत म्हटल्यानंतर आपण त्या बोलायचंच थांबलाय त्यांच्याशी. अगं लहान आहे तो अजून. त्याला जय आणि आदितीच्या असण्याची जशी सवय झाली आहे ना, तशीच ते नसण्याची सवय सुद्धा होईल ना हळूहळू.
काय काय वेड्यासारखं बोलताय तुम्ही? हे तुम्ही नाही, तुमच्यातलं स्वार्थ बोलतोय. स्वार्थ. चिनूला होईल, आपल्याला होईल, त्यांना सुद्धा होईल. एकटं राहायची सवय होईल, पण एकटं राहण्यासाठी घर लागतं. त्यासाठी पैशाची जमवाजमव करावी लागते. कशी काय करणार आहेत ती दोघं? जमेल का त्यांना? शक्यच नाही. बरोबर आहे तुझं. म्हणून म्हणते, त्यांना आपल्या बरोबर विरारला घेऊन जाऊया. हे बघ, त्यांची ही अवस्था होणार याची मला कल्पना होतीच. मग म्हणूनच मी त्यांना लागणाऱ्या डिपॉझिटचे 50,000 रुपये आधीच आणून ठेवलेले. अहो, पण मग सुहासच्या बायकोकडे आपल्या आईचं मंगळसूत्र आहे, ते कधी आणणार होत आपण? झाली त्याची सुद्धा व्यवस्था झाली. या घराचं फुल पेमेंट आलं ना की ते सुद्धा होऊन जाईल. अहो, आपल्या फ्लॅटचे पैसे असे अगं शोभा, अगं किती विचार करशील? हा, नको विचार करूस तू. शांत हो. हे बघ, उद्या चिनूचा वाढदिवस आहे. तुझी परत धावपळ होणार आहे. मग झोप बघू आता. जय आणि आदितीला त्यांचा विचार करू दे. झोप. याला म्हणतात सक्त मजुरीची ओढवून घेतलेली शिक्षा. वांगड. अय्या, अगं 2 भाज्या कशासाठी? नाही, मी 2 भाज्या मुद्दामच केल्या, म्हणजे सकाळी एक होईल आणि संध्याकाळी होईल. काय न, जर मला संध्याकाळी यायला उशीर झाला तर उगाच तुम्हाला संध्याकाळच्या स्वयंपाकाचा त्रास नको. त्यात कसला आलाय ग त्रास? केली असती ना मी एखादी भाजी. तू एकटीच किती करणार ग? घरचं सगळं तर तूच करतेस. आता पुन्हा ऑफिसला जाशील, तिथेही काम असेलच नाही तुला. बापरे, मला कसंच होतं. किती दगदग ग बाई. चेहरा बघितलास का? एका दिवसात किती उतरलाय तो. आदिती, मी काय म्हणते, म्हणजे आता जय नोकरी करतोच आहे ना, मग तुला काय गरज आहे? हं? तू कशाला इतका त्रास करून घेते सगळं? अगं, इतकी दगदग करण्याची खरंच गरज आहे का? हा, हो, कारण मला जयला खूप मोठा बिझनेसमॅन झालेलं बघायचंय. कसं आहे ना वहिनी, आम्ही दोघांनी कमवलं ना तर आमची एकत्र इन्कम येत राहील घरी, आणि मग आम्ही लवकर स्टेबल होऊ. आणि एकदा का आम्ही लवकर स्टेबल झालो ना की मग जयला त्याच्या मनासारखं करता येईल. हो का? नाही, चांगलंय चांगलंय. चालू दे तुमचं. ए, वांग केलंयस? कोबी केली आहे तुझ्या टिफिनसाठी, ते माझ्या टिफिनसाठी. बरं चल ना, आटप ना पटपट. टपती आहे ना. हे काय कुंकू कोणी लावलं? अरे, आज चिनूचा वाढदिवस आहे ना, म्हणून सकाळी सकाळीच मंदिरात जाऊन आले. पुसून टाका नंतर आठवणीने. जय, चिनू खूप रागवलाय रे. सकाळी त्याला प्रसाद द्यायला गेले ना तर माझ्या हातून प्रसाद नाही घेतला त्यांनी. आणि वहिनी म्हणत होत्या की निदान चिनूसाठी विरारला यायला काय हरकत आहे. चिनू ना, माझ्याशी पण नीट नाही बोललाय सकाळी. त्याला विश केलं तर उत्तरच नाही दिलं. पण तू काळजी नको करूस त्याची, संध्याकाळपर्यंत मनवू त्याला. चल आता पटपट आवरून घे, तोपर्यंत मी टिफिन भरते.